मला माफ करा, मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांची नावं घ्यायला मी विसरलो. माझी विनंती आहे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, आपण कुठे आहात? मागे. बर. सौ सुप्रियाताई सुळे, आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं. कॉम्रेड अजित नवले, जितेंद्र आव्हाड, महादेवराव जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव कुठे गेले? मागे आहेत. बर, आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी. हे काढा. ए मुडगेकर साहेब, आपण पण मुडगेकर साहेब, आपण वरती यावं, व्यासपीठावरती यावं. दीपक पवार इथे आहेत का? त्यांनी कृपया मंचावरती यावं. दीपक पवार. दीपक पवार इथे उपस्थित आहेत का? मागे कुठेतरी बसले असं मला कळलं. आणि आमदार निकोले इथे आले, त्यांना मी विनंती करतो. हा, दीपक पवार आले. दीपक पवार आले. तर मंडळी, ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे. मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे, नेत्यांचे, सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने. मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मगाशी सुरुवातीला जो म्हणालो, हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. आणि माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे, त्यांनी कृपया मंचावरती यावं. आणि तेजस ठाकरे यांनी यावं. आदित्यजी आणि अमितजी ठाकरे. आणि हो, संजयजी राऊत इकडे उपस्थित आहेत, त्यांनी इथे यावं.
मला वाटतं ह्यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा? आवाज मराठीचा, आवाज मराठीचा, आवाज कुणाचा? धन्यवाद. आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया. राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती. राष्ट्रगीत सुरू करत आहोत. या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेक वर्ष अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. हे वक्तव्य राज ठाकरे यांनी या भाषणातून केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं हा तर ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे असा सूर या विजयी मेळाव्यातून पाहायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं एक राजकारणातली ही नवी नांदी आज सुरू झालेली आहे. यापुढे मराठी माणसाकरता, मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता, मराठी माणसाची एकजूट होऊन वज्रमूठ ही अशीच लढत राहील असं विधान ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेलं आहे. मराठी माणसाकरता आगामी काळात हे एकत्र आलेले या क्षणापासून ठाकरे बंधू आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत देण्यात आलेले आहेत. काही जण म्हणतात हा म केवळ महापालिकेचा आहे, पण हा म केवळ महापालिकेचा नाही, आम्हाला तर महाराष्ट्र काबीज करायचा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. तर फडणवीसांचा उल्लेख या ठिकाणी अनाजी पंत असा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर अनाजी करतो. पंतांनी धन्यवाद. दूर केला असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. केवळ ठाकरे बंधूच नाही तर हे ठाकरे घराण्यातलं नवं नेतृत्व आपण या क्षणी व्यासपीठावर पाहतोय. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगत आगामी काळातील युतीचे संकेत दिलेले आहेत. यापुढे मात्र मराठी माणसाची भक्कम एकजूट करा असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे करतायत. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा फुसू नका असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. तर सन्माननीय उद्धव ठाकरे असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केलेली आहे. मोर्चाच्या चर्चेनंच नुसती माघार घ्यावी लागते असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर पहिला प्रहार केला. तर इतकी वर्ष जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही जमला नाही, ते फडणवीसांनी आम्हाला दोघांना
तर तेच होतं, पुन्हा तेच टोमणे मारणं होतं, तेच ते विषय होतात. म्हणावं तसं ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवले गेलं नाही. एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राजसाहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभठायला मिळालेला नाही. म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत, आता आप सब कुछ अलबेल है, तसा प्रकार इथे घडलेला नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचंय. आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला की एकमेकांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा, काय ते उंच करावेत, परंतु त्या दोघांनी ते केल्याचं कुठं दिसून आलेलं नाही. म्हणून हा मेळावा मराठी भाषेत थेट दृश्य, या क्षणाची महत्वाची ही दृश्य, महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची दृश्य. तब्बल 20 वर्षानंतर सबंध ठाकरे परिवार एकत्रित आल्याची ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे ही दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याकरता तुफान अशी ही गर्दी. कारण हा क्षण, ज्या क्षणाची महाराष्ट्र गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होता, ज्या क्षणाकरता आता जर उल्लेख राज ठाकरे यांनी सुद्धा केला, ज्या क्षणाची स्वतः बाळासाहेब ठाकरे सुद्धा वाट पाहत होते, दोघे एकत्रित यावे अशी बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती. पण आज ती इच्छा 5 जुलै 2025 ला पूर्ण होताना दिसतेय. राज्याच्या राजकारणात इतिहासात नोंदवला जाईल आजचा हा दिवस, 5 जुलै 2025. 20 वर्षात अनेक स्थित्यंतर ठाकरे कुटुंबानं पाहिली, अनेक मन्वंतर ठाकरे कुटुंबानं पाहिली, राजकारणात अनेक स्थित्यंतर झाली. या मेळाव्यानंतर प्रतिक्रिया येत आहेत, पाहूया आपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.